नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आत्ताच पाऊस पडून गेलाय. सकाळी थोडासा झाला होता, पण आत्ता मात्र भरपूर असा पाऊस झालाय. आणि कपड्याचं स्टँड बाहेर ठेवा, आत ठेवा, बाहेर ठेवा, आत ठेवा, ह्यातच मगासपासून गेलं. तर मगाशी जरासं ऊन पडलं, कमी झालं म्हणून नेऊन ठेवलं, परत जोरात पाऊस आला. तर असं आता थांबलाय पाऊस. तर ना असं भडंग केले, चिवडा भडंग, चिरमुऱ्याचं काय आता आम्ही तर खरं तर याला भडंगच म्हणतो. तर झणझणीत जरा जास्तच झाले असं केलं. आणि मस्तपैकी असा चहा. तर चहा आणि भडंग आता खायचं आहे, म्हणजे चहा प्यायचा आहे, भडंग खायचं आहे. अक्षरा चपाती लाटायची होती, कणिक इथं मळली. आणि तर इकडं बघा अक्षूला नाही, तू पातळ लाटत बसते ग म्हणून. तर अक्षू लागले चपाती लाटायला. इथं पहिली एक म्हणलं लाट असू दे शिकायसाठी. आणि अणूचं पण चाललंय बघा लाटायचं. तर अणू पण इथं लागले लाटायला. तर तिचं एकीकडं, अक्षूचं एकीकडं, आणि इकडं भाजी करायची आहे. तर ही फ्लॉवर असा की नाही स्वच्छ केलाय अगदी चिरून सगळं. आणि असं गरम पाण्याला आता ह्याला टाकलंय. आता काढायचं गरम पाण्यातून. तिकडं कांदा टोमॅटो पण चिरले. तर आता चाललंय चपाती करायची. लय पातळ लाटली त्यामुळे. आणि आता कणिक पण जरा पातळ झाली मळून 5-10 मिनिटं. ए बास करे. थोडं तेल, जिरे, मोहरी टाकले. आणि लसूण आणि भरपूर कांदा, भरपूर नाही तर कांदा परतून घ्यायचा आहे चांगला. थोडंसं मीठ टाकलं. तर एवढं बारीक मी काही चिरत बसत नाही बरं का. तर कांदा टोमॅटो त्याने चिरले. मी आपलं मोठं चिरून मोकळं होते, ते आपलं बारीक असं चिरते. कांदा टोमॅटो त्यांना मी मोठं चिरते म्हणून नको म्हणते, थांब मी चिरून देते. मी पण आधी असंच होतं, बारीकच चिरायचे. आता उरकायसाठी आता आवरायसाठी कसं आता आपण खेळत बसायला कुठं कधी होती म्हणून. चपात्या पण आधी मी लहान लहानच करायची. आता काय नाही, मोठी चपाती करते मी कधी. आता उरकायसाठी म्हणजे दुसरं काय. टोमॅटो थोडी आणि हळद थोडी टाकली. थोडं तिखट. आणि हे बघा फ्लॉवर असं गरम पाण्यातून काढलंय स्वच्छ, अगदी गरम म्हणजे उकळलेल्या पाण्यातून धुवून काढलाय. पावसा पाण्यातून ह्यामध्ये आळी तरी निघाली बरं का. आळी तर नको वाटतं, म्हणजे जेवढं बघून स्वच्छ अगदी निवडून करेल तेवढं चांगलं. तर मीठ टाकलं मगाशी, थोडं टाकलं होतं. तेलावर असं परतवलंय ना. आणि आता कूट टाकलंय, जरा वेळ असं परतून नंतर थोडंसं पाणी टाकणार आहे मी. इथं ना अभ्यास चालला होता अक्षूचा. आणि आले होते बाहेरून. तर अक्षू लागली होती गणित, तिला येईना म्हणून विचारत होती कसं सोडवायचं.